धैर्याचं वर्णन करत असताना तैशा आल्या गेल्या उर्मी, उर्मी म्हणजे लाटा, सुख दुःखाच्या लाटा आल्या आणि गेल्या, तरी त्या महात्म्याच्या मनाचा जी बैठक आहे त्या मनाच्या बैठकीत गजबज होत नाही. मनाचा जो स्थिरपणा आहे तो मोडला जात नाही. फार काय सांगू अर्जुना, कल्पाचाही अंत झाला तरी त्या महात्म्याचं धैर्य भंग होत नाही. स्थैर्य ऐशी भास बोली जे जे सविशेष ते हे दशागा देख देखण्या, हे देखण्या अर्जुना स्थैर्य स्थैर्य जे म्हणल्या जातं, जी भाषा बोलल्या जाते स्थैर्य, हे अशा प्रकारचं काय आहे स्थैर्य आहे असं तो जाण. हे स्थैर्य निधडे जे धांगे जीवे जोडे, ते ज्ञानाचे उघडे निदान साचे. आणि असं बळकट धैर्य, धैर्य सामान्य धैर्य आणि बळकट धैर्य. सामान्य धैर्य थोड्या थोड्या दुःखाला नाही मानायचं, पण मोठं जर संकट आलं तर ते ढळल्या जातं, त्याला सामान्य धैर्य माना. पण निधडे धैर्य म्हणजे बळकट धैर्य, जे अंगे जीवे जोडे, त्याच्या शरीरातही आणि जीवातही म्हणजे मनातही ते जोडलेलं आहे, ते ज्ञानाचे उघडे निदान साचे, ते उघड उघड ज्ञानाचा ठेवा आहे असं तो समजून जा. आणि इसाळू दैसा घरा का दंडिया हत्यारा, नवी संबे भांडारा बद्धको दैसा. आता विनिग्रह आहे का नाही. इसाळू दैसा घरा का दंडिया हत्यारा. इसाळ म्हणजे पिशाच, पिशाच आहे का नाही. ज्या व्यक्तीला ते पिशाच लागलं ते त्याचं घर होतं, आणि मग ते त्या घराला विसरत नाही, तर विसरतच नाही. मला ती कुठे बी न्या तुम्ही, ते नेऱ्या एखाद्या वैद्याकडे तर अलीकडे थांबतो म्हणते, आणि पुन्हा तिकडून वापस आले की त्यासोबत इसाळू जायचा घरा नवी संबी. हे नवी संबी क्रियापदी सगळ्याला लावायचं. इसाळू जायचा घरा नवी संबी का दंडिया हत्यारा, एखादा योद्धा असेल तो आपला हत्यार कधी विसरत नाही. समर्थेशी वैर जया पडिले हाड खाईर तो आठही पहर पर दुनिया असे सावध राहतो माऊली म्हणतात. त्याच्या उशालाच ते काय असतं, झोपला तरी शस्त्र असतं आहे का नाही. आणि म्हणून ते मिलिटरीवाले पहा तुम्ही, मिलिटरीवाले जे झोपतात ना ते तुम्ही बघा, तुम्ही ते आपल्या छातीवर अशी बंदूक धरूनच झोपतात आहे का नाही. तुम्ही नुसता स्पर्श जरी लावला तर त्यांना काय हात वडायचा प्रयत्न आहे की जागे ते का, की त्यांना कधी युद्ध करावं लागेल सांगता येत नाही, म्हणून त्या हत्याराला विसरत नाही. नवी संबे भांडारा बद्ध को जायचा बद्ध, एखादा लोभी तो आपल्या ठेवलेल्या भांडाराला विसरत नाही सारखा, तिथं त्याचं मन. काय एकलोती या बाळकावरी पडून ठाके अंबिका, मधुविषयी मधुमक्षिका लोभिनी त्याची. एकलोती या बाळका, एकोलता एक मुलगा आहे, आणि मग त्या आई जशी त्याला विसरत सारखं तिच्या मदत. मातेची या चिठ्ठी अवघी बाळकाची व्याप्ती नाही का नाही. वरी पडून ठाके अंबिका, जशी त्या बाळावर त्या मातेचं प्रेम पडून राहतं, तिथं ती जशी ते त्याच्या तिच्या चित्तामध्ये राहतं. किंवा मधुविषयी मधुमक्षिका लोभिनी जैशी, जर मध असेल या मवळात तर त्या माश्या त्या मवळाविषयी त्या मधाविषयी काय जात नाही बाजूला, त्या सगळ्या माश्या कधीच त्यात सरायला जात नाही, ते तिथंच असतात आहे का नाही. म्हणून लोभिनी जैसी अर्जुना जो यापरी अंतकरण जतन करी, नेती उभे थापोद्वारी इंद्रियाच्या. आता हे वरचे जे दृष्टांत दिले अर्जुना, याप्रमाणे जो आपला अंतकरण काय करतो, सांभाळतो, जतन करतो. जशी आई मुलाला सांभाळते, मधमाशा काय करतात त्या मवळाला सांभाळतात, एखादं पिशाच त्या घराला सांभाळतं, एखादा लोभी माणूस त्या धनाच्या ठेव्याला सांभाळतो, त्याप्रमाणे तो अंतकरणाला काय करतो, जतन करतो. नेदी उभे ठाकू द्वारी इंद्रियाच्या, इंद्रियाच्या दरवाजापर्यंत सुद्धा अंतकरणाची वृत्ती येऊ देत नाही. कारण इंद्रियाच्या दरवाजापर्यंत आली तर काय होईल त्याचं पुढे सांगतात. म्हणे काम बागोल ऐकेल ते अशा शियारी देखील, तरी जीवा टेकेल म्हणून बी काम बागोल ऐकेल. कानापर्यंत वृत्ती आली ऐका नाही, तर अंतकरणाची वृत्ती जर कानापर्यंत आली तर कानातला शब्द आत घेऊन जाईल. कानाला जर मन बरोबर नसेल तर हे इंद्रिय सुद्धा भोगू शकत नाही, भोगू शकत. मन जर बरोबर नसेल तर इंद्रिय भोगू शकत नाही, बरोबर आहे का नाही. त्या दोघांची सांगडच लागते. एक तर मनही काही करू शकत नाही आणि एकटे इंद्रिय काही करू शकत नाही. दोघांची ज्या वेळेला सांगड होते त्यावेळेस त्या भोगात काय येत जातो,
आनंदाचा असतो. तुम्ही काय एखाद्या वेळेस जेवायला बसू द्या आणि मनाला असं जबरदस्त कुणीकडे वड असू द्या, एखादी दुःखाची वड असो, एखादी आनंदाची काही असो, तर कोणती भाजी खायला याची काय लागत नाही कसं या सांगत. कारण नुसत्या इंद्रियानं भोगल्याच जाऊ शकत नाही, त्याच्या बरोबर काय लागतं, मन लागतं. मग ते जर वृत्ती जर आली इंद्रियापर्यंत तर काम बागुल ऐकेल. बागुल वा कामाला काय म्हटले, बागुल. बागुल म्हणजे लेकरांना भीती घालण्याकरता उभं केलेलं पार्ट म्हणा की नसतच आहे का नाही. तुकोबाराय म्हणतात, नाही बागुलाचे भयसाचे. एकदा मोठं झालं की त्या बागुलाचं काय वाटत नाही. लहानपणी होतो आनंद त्याचा, मोठ्यापणी काय. म्हणून बागुल म्हटलंय की अशा शियारी देखील, अशा पाहिजे शियारी. मला कामाला बागुल म्हणले ना, आशील टाकील म्हणले. म्हणजे कामापेक्षा आशा काय आहे, खतरनाक आहे. तरी जीवा टिकेल. आणि मग जर तिथे इंद्रियाने त्यांचं हे केलं की वृत्ती जर अंतकरणाची बरोबर असेल तर ते आत घेऊन जाईल जीवापर्यंत, जीवा टेकेल, जीवा भावाचं होऊन जाईल ना ते. म्हणून बाहेरी घेतल्याशी राटुकापती काळाशी करीटी आणि त्याशी प्रवृत्तीशी सचेतनी वाणीपरी देहा सकट आटणे संयमावरी करणे बुजवणी गाडी. आणि तो काय करतो, सचेतनी, नेहमी सचेत राहतो. सप्तकाला नेहमी काय राहावं लागतं, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा जागच राहावं लागतं. देहा सकट आटणे, आणि देहाच्या सकट आटणी करावी. आटणी होतेच, करावी लागत नाही. खरं साधन करत असताना देहाची आटणी होतेच. कारण ते एक 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 पुढे गेलं की ते आपोआप होत राहत. मला खायला बसलं, खायला बसल्यानंतर चांगले पदार्थ समोर आले तर माणूस तुटून पडतो का नाही, तुटून पडतो ना खायला. मला हा केलं तरी गुलाबजामुन दिसला पाहिजे. इंग्लिश महाराज गोष्ट सांगायची नाही. त्या जिलाबी खाल्ली म्हणजे कुणी एक जणाला कडी 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 कडी, तो म्हणला टाक, तो मला टाक म्हणा तोंड उघडलं. ते म्हणे आता जिलाबीची कांडी दिसायली नाचली, आता कडी कुठ टाकतो. ते म्हणला जिलाबीच्या मधल्या छिद्रात जागा नाही का, मग पोकळ राहते जिलाबी, त्याच्यात कडी भरायची म्हणतो. म्हणजे इतकं. पण खायला बसलं, चांगले पदार्थ आले, सुरू केलं की मनात लगेच विचार, किती दिवस खायचंय, हेच खाऊ खाऊ आपले गेले ना वर्ष बरेचसे. काय केलंय आपल्या, हे खाऊ खाऊ लगेच 50% आहार येतो, लगेच 50%. घरी एखाद्या वेळेस जेवायला बसलं, भाकर 2 पोळ्या खायची भूक आहे आपली, लगेच एकीवरच बंद होऊन जातं, ऑटोमॅटिकच होतं. ती किती दिवस खायचं आणि खाऊन तरी काय केलंय आपण, नुसतं खाऊन खतच झालंय असा मनात विचार येतो. आपोआप शरीर काय होत जातं, क्षीण होत जातं, आहे का नाही. माऊली ज्ञानोबा याचा अध्यात्मात सांगितलं ना, दानी दया ओढ देहीची आई ती रोड, दानी दया ओढ सुरत ऋषी. आपोआप देह काय होऊन जातो, रोड होऊन जातो. देहा सगळं टाकणे. तप कशाला म्हणले, तपाची व्याख्या माऊली ज्ञानोबा यांनी सांगितली. स्वरूपाच्या प्रसारा लागे प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे वीरा ते चित्त. तप म्हणजे असं नुसतं जंगलात जाऊन नाही, स्वरूप प्राप्ती करता शरीर स्वरूपाच्या प्रसारा लागे प्राण इंद्रिय शरीरा आटणी करणे, हे झिजवणं. याचं नाव शरीर आलिंगन तप नाही, आटणी करणं. आणि ती आटणी कशा करता करणं, स्वरूपाच्या प्रसाराला गी आपलं हो पाहे आता येई पंढरीनाथा वया माऊली म्हणताय. आणि म्हणून संयमावरी करणे बुजवणी घाली. संयमाचं बुजवण इंद्रियाच्या तोंडावर घालतो. हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही, असे संयमाचे काय घालतो, बुजून टाकतो. नळे संयमाने इंद्रियाचे सगळे काय करतो, बुजून टाकतो, आहे का नाही. मनाची या महाद्वारे काय सिद्ध महात्म्याला हे करायची गरज नाही, साधका करता करावं लागतं. सिद्ध महात्म्याचे काय होतं, सर्व इंद्रियाच्या अंगणी विवेक करी रावणी सातची कर चरणी
होती डोळे, हे सिद्धाचं आपोआप झालेलं असतं. पण साधन अवस्थेत ते करून मग ते सिद्ध म्हणजे काय, साधन अवस्थेत प्रयत्न करून 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 इंद्रियाला तशी सवय लागली की जाता सिद्ध. परीक्षा दिली. साधकानं प्रयत्न करून करून त्यांना फक्त तशी सवय लावायची आणि एकदा त्यांचा स्वभाव तसा होऊन गेला की मग तो साधक सिद्ध झाला. बरोबर आहे की नाही? सिद्ध म्हणजे काय, एखादा काय त्याचे इंद्रिय बदलतात, का देह बदलतो, का काय त्याला शिंग येतात, काही होत नाही. पडिले वळण इंद्रिया सकाळ. सासू म्हणजे काय, सुनन सासूच्या हाताखाली राहून 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 तिच्याकडे सत्ता येणं, तिच्यात काही बदल थोडाच होतोय, काही बदल होत नाही. त्याप्रमाणे सासू झाली म्हणजे सिद्ध महात्मा झाला. अशा प्रकारे देहास गटातून संयमावरी बुजणी मनाच्या महाद्वारी प्रत्याहाराच्या ठाणांतरी जो यमदम शरीरी जागे उभे. प्रत्याहार म्हणजे विषयाकडे इंद्रियाची असलेली धाव माग फिरवणं, याला काय म्हणतात? प्रत्याहार. प्रत्याहाराच्या चौकीवर यमदमाला जाग उभं करतो ठेंगे घेऊन. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, मनाचा संयम, इंद्रियाचा संयम, या सगळ्याचा काय करतो तो? असा अहिंसा, सत्य वगैरे महाराज तो असं जाग उभं ठेवतो, जागा सतत ते करत राहतो. आधारी नाभिकंठी बंधनत्रयाच्या घटी चंद्र सूर्य संपुटी सुयचित्त. आधारी नाभिकंठी 3 बंध आहेत ना, आधार चक्र, नाभी आणि कंठ, नाही का नाही? आपण पाहिलं ना, बंधत्रयाची घटी 3 बंध, मूळ बंध, जालिंदर बंध आणि उडियाना बंध, असे 3 प्रकारचे बंध. चंद्र सूर्य संपुटी सुयचित्त. चंद्र आणि सूर्य 2 नाड्या, इडा आणि पिंगला, या त्यांच्या मध्ये जी सुषुम्ना नाडी आहे, त्या सुषुम्ना नाडीत ते चित्त ठेवून समाधीचे शेजेपाशी बांधणी घाली ध्यानाशी चित्त चैतन्य समर्शी आतो समाधीचे शेजेपाशी. आणि समाधीच्या शेवर तो काय करतो? उडतो, समाधीत राहतो. ध्यानाला बांधून समाधीत काय करतो? नेऊन घालतो. चित्त आणि चैतन्य यांचा समरस करून टाकतो आणि आत्रममान होतो. चित्ताचं काय करून टाकतो? चैतन्य. चित्ताचे चैतन्य चित्त रंगलं की काय होतं? आतुरती. आतच तो काय असतो? अंतकरण निग्रह जो तो हा हेच. आणि जो हा अतिदेत विजय ज्ञानाचा अंतकरण निग्रह जे म्हणतात अर्जुना, ते याला म्हणतात. आणि हा जिथं आहे तिथं ज्ञानाचा विजय झालेला आहे असं तू समज, त्याला ज्ञान मिळालेलं आहे असं तू समज. अंतकरण निग्रह करणं याला म्हणतात प्रयत्न, आहे का नाही? एक वेळेला जर दिवसभरात चित्त विक्षिप्त झालं तर दिवसभर पुन्हा ते जागेवर येत. एक वेळेला तर चित्त विक्षिप्त कशा नाही होत? कोणी वाईट बोलो, कोणी काही हो, किंवा एखादा अनुकूल प्रसंगाने विक्षिप्त हो. चित्त विक्षिप्त व्हायला दुःखच लागतं असं काही कारण नाही. अनुकूल प्रसंगानंही होतं आणि प्रतिकूल प्रसंगानंही होत राहतं. विक्षिप्त झालं की पुन्हा दिवस काय महिना निघून जातोय. नाही कशाने महिना एखाद्या वेळेला जर जास्त गोग असेल, त्याचा गोड मोठी लाट असेल, तर मग पुन्हा महिना ते काय होत नाही, लगेच येत नाही. इतकं सोपं थोड्याचे काही माणसाचे जीवन गेले महाराज दुःखात रडू. एखादा असं दुःख डोंगराजवळ कोसळ, जीवनच काय झालं त्यांचं, अशी होतात काही. म्हणून नाही होत. म्हणून अंतकरण निग्रह जे आहे अर्जुना, ते याला म्हणतात तो असा आहे. दयाची आज्ञा आपण श्रीवाही अंतकरण मनुष्य कार्य जाणणे. महाराज अंतकरण ज्याची आज्ञा आपल्या मस्तकावर वाटत नाही, जाय वरी याचे की नाहीच, संपला विषय. मनुष्य कार्य जाण ज्ञानाची तो मनुष्य जरी दिसला असला तरी मनुष्याच्या आकाराने मूर्तिमंत काय उभा आहे? ज्ञानच उभा आहे असं तू समज. इंद्रियार्थेषु वैराग्ये मनंकार वच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. आणि विषयाविषयी वैराग्याची निकी पूर्वनी मानसिकी जिती आठी. आता वैराग्य कशाला म्हणतात? इंद्रिय आणि विषयाविषयीचं वैराग्य कशाला म्हणतात? आता त्या वैराग्याची व्याख्या माऊली ज्ञानोबा गोड करतायत. वैराग्याची निकी पुरवणी मानसी. सतत त्याच्या मनाला तो पुरवणी करत राहतो. कशाची? आपण पुरवणी करतो विषयाची. मन जो विषय मागेल तो आपण काय करत राहतो? देत राहतो. जो विषय मागेल तो मनाला देतो. काय आपल्याकडून घडत नाही. मला एका महात्म्याने सांगितलं मनाला ताब्यात कसं आणावं. त्यांनी सांगितलं त्या नेमकं जे मागितलं त्याच्या विरोधात द्यायचं. आजी भाजी खावं वाटली त्याच्या विरोधात करायला लावायची. जिथं जावं वाटलं
त्याच्या विरोधी ठिकाणी जायचं. कुठे बी ते एखाद्या वेळेस मग ते भुलवीन आपल्याला, त्याच्या विरोधातच करायचं ठरवलं. ते म्हणलं मंदिरात जायचं, त्या दिवशी नाही जायचं. वैर करून मनची मारावी, एकनाची वैर करायचं त्याच्याशी. ते म्हणलं की त्याच्या कुठं जायचं विरोधात. ते तंतन करून पाहते, नाच सोडून देते कडे, आता आपलं ऐकत नाही. आपण मनाच्या इच्छा काय करत राहतो नेहमी, पुरवणी मानसिक पुरवठा करत राहतो त्याला विषयाचा. पण त्याला पुरवठा कशाचा करायचा, वैराग्याचा, मानसिक आणि जिवंत सतत. याचा अर्थ सतत काय राहायचं, मनाविषयी सावध राहायचं. सावध कशा वैराग्य उमिले अन्ना लाळण घोटी रसना का अंगण सोयी आलिंगना प्रेताची. उमिले अन्ना, एखाद्यानं उलटी केली तर ती खावा वाटते का आपल्याला? घरी खीर खाल्ली होती त्यानं, पण तरी आपल्याला आवडते खीर, पण खावा वाटते का? लाळण घोटी, अशी लाळ घोटणं म्हणजे तोंडाला पाणी येणं. तोंडाला पाणी येतं का आपल्या उलटी पाहून? लाळण घोटी रसना का अंगण सोयी आलिंगना प्रेताची अंगा आलिंगना अंग नसली. बरोबर आहे की नाही? प्रेताच्या अंगाला कधी पत्नी जरी असली तरी त्याला आलिंगन देऊ शकत नाही. विष खाणे नागवे, आता जळत घरी नरी गवी, व्याघ्र विवरांना करावी वस्ती जेवी. आता वरचे दोन उदाहरण आहेत, ओमिली अण्णा लाळणं घोटी रसना अंगण आलिंगना प्रेताची. पण यानं काय होतं मला सांगा, उलटी एखाद्या वेळेस खाण्यात आली, मरतोय का माणूस? नाही मरत. प्रेताच्या अंगाला आलिंगन दिलं, भीती वाटेल वगैरे, पण मरणार आहे का? वरचे दोन दृष्टांत मरणार नाही, पण खालचे दृष्टांत असे दिले आता तिथं जीवच जाणार आहे असं तो समजतो. विष खाणे नागवे, किती भूक लागली तर विष खाल्लं तर मग खाईल काय खाता? तर माहिती आपल्याला नागवणारे काय घेणारे, आपला जीव घेणारे, विष खाणार नाही. जळत घरी येणारे गवे, धाड 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 घर पेटले, घरात काही वस्तू राहिली, जातोय माणूस लोकांना आले बाहेरून, पळा 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 मो हिरायले आणा, लोक तू जाय ना उडी घालू. जळत घरी नाही करे, व्याघ्र विवरान करवे वस्ती जेवी. जंगलात चालला मग झोपायचं कुठं, तर वाघाची जाळी होती, झोपल त्याच्या वाघाच्या जाळी. तर मग त्याची तर काय जाणार आहे, आपला जीव जाणार आहे. धडाडी तल होरशी उडीनं घालावी जायशी न करावी उशी आजगराची. धडाडी तल होरशी, तुम्ही होरस पाहिला का लोखंडाचा रस, जिथं आपले गज बनतात पाणी करून. तिथं काय असतं, मोठा असं हिरा असतं, साखर कारखान्यात कसं रस जायला हो, असं मोठा लंबच्या लंब शिमिरचे बोललेलं असतं. इकडून टपर टुकर नेले आपले ते सगळं टाकतात आणि त्याच्यातून ते सगळं पाणी होतं. मग त्या हौद राहतो असा मोठा, त्यानं ते उघड दिसतं आपल्याला, त्यानं ते लाल असं काय चालतं पुढं. मग पुढे साचे असतात आणि त्याच्यातून साच्यातून ते त्या पद्धतीचे निघतात पुढं. तर मग एखाद्याला पावायचा नाले, दुसरा मला मारेच्या कुडीले पाणी चांगले मारे लोडी. लोहरशी लोखंडाच्या रसात तापलेल्या, धडा उडी न घालावे जायची न करावे उशी आजगराची. एखाद्या माणसाला उशल घेतल्याशिवाय काय येत नाही, काही ना काही पाहिजे. मग जवळ अंगावर आहे पण उशल नाही, रानात झोपायचं, काय घ्यावं दगड पाहिजे नाही, पण वीट काहीतरी पाहिजे. काही नाही, इकडं तिकडं पाहायला ते आजगर होता, आजगर नरम राहतो. आजगर हे मला उशील राहत, बरं आजगर घेईल का? न करावी उशी आजगराची. त्याला माहिती आजगराची उशी केली की सकाळी उठायचंच काम नाही. आजगर महाराज, आजगर खूप काय असतात, चित्त माणसाला गिळतात, एवढाले काय राहतात आजगर. न करावे उशी आजगराची. पचावी लागत नाही आजगराला, ते लई घ्या असतात, ते मंद असतात. हो एकदा मी ते पहिलं पिऊन तिकडं आंघोळीच्या कडे तुमच्या तिकडं, आणि कुठं ते पहिलं दिसत म्हणून असं मी जरा गेलो इकडे तिकडं पाव, खाली मिळत नाही. गवत होतं गमरत करून उभा राहिला, मला इकडे तिकडं पाय, खाली जरा असं पाय आल्यावर नरम लागतो. खाली पाहिलं की एवढा आजगर होता, पण त्याला मी उभा राहिलो याचाही मिळेल नाही. बरं झालं मिळेल नाही, म्हणजे ते मंद असतात. काय करायचं ते पट्टे ते आजून दिसतंय महाराज, एवढं मोठं होतं ते आज गोल बसलेलं आहे का नाही. न करावी उशी आजगराची. थांबल का माणूस तिथं आता? अरे उशी न करावे अजगराची काय केल्या जात नाही, उशी करत नाही कोणी. अर्जुनात येणे पाडे जायाशी विषय वार्ता, याला म्हणतात वैराग्य. विषय वार्ता नावडे नेती इंद्रियाचे ने तोंडे काहीची जाऊ. अर्जुनात येणे पाडे, अर्जुनात त्या बरोबरीनं जयाशी विषय वार्ता नावडे. किती विषय आवडे असं नाही,
विषय वार्ता आवडे. आपल्याला विषय तेवढे आवडत नाही, पण विषयाच्या काय आवडतात. इंद्रियातही बळ राहिलेलं नसतं, पण तरी माणसं बसले की विषयाच्या. काय आपल्या काळात कुपन दूध होत. अहो आमचे ते मोठी म्हैस होती, तुम्हाला सांगतो, 2 तपिले दूध द्यायची अशी म्हातारी आता गेलंय ते लाल टपवायची. तुम्हाला सांगतो मी आलो अशी साय द्यायची. हो आणि आता काय, आता मग होत पहिल्या काळात पुन्हा विषय. मी फक्त आता दुधाच सांगितलं बरं. सदाशिव इतकंच आहे का, काय की नाही, इतकंच थोडे. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती, रंग धरू जाता संग तवतो होय बाधक. इंद्रियच नाही ते कामाचे राहिले, पण विषय वार्ता. विषयाच्या गप्पात माणसं रात्र रमतात, कीर्तन सोडून देतात. रात्री कीर्तनाला नाही आले एकादशीचे, अहो जीवाई आला, मग लय दिवसाचा पाहुणा रातभर बसलो गप्पा, आणि काय बोलले असतील. आम्ही आवरलं पहिले, दुसरं असं वरम साधलं सोयाबीनचं, कोणती कोण आमुषा का काय झाली, दुसऱ्या दिवशी धुई पडलेली होती, फवारलं पान. आमचं शेजारी येड गेलं बोंबलत त्या त्र्यंबकेश्वरला हे करायला, फेरी करायला गेलं बोंबलत पंढरपूरला. आणि मग उतार कुठून येतोय, अहो ते म्हणतो तुमचं तसं नाही, आमचं इथं एक लयच येड आहे. रात गेली याच्या. म्हणून ते म्हणतात सज्जन को सज्जन मिळले तो हुंगेत होतो, आता अवगत देखो मिळले तो खावत होतो. असंच आहे. काय विषयाच्याच वार्ता येत नाही. विषय वार्ता सुद्धा त्याला नकामज पाशी वधू प्रपंचाचे, आता मज न सहावे सर्वथा संसार गंधेची हे वार्ता. गोष्ट सुद्धा तुकोबराय म्हणतात, या संसाराच्या घाणीची मला आवडत ऐकलंच नाही. मला तू दोघाबाद कसं नको मदत नकाच मारा, तू वधूच नका. नथुराम बाबा गाडीत निघायची, कीर्तनाला दररोज कीर्तन. आता गाडीत 4-2 माणसं असायची पाच आम्हाला. आता माणसाच्या गावाच्या बाहेर निघले की जिथून झाली का पासून. मग त्यांच्या ड्रायव्हरने सांगितलं, म्हणे बाबा मला 2-5 मिनिटं थांबायचे आणि भजन सुरू करायचे. आणि मग रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणा. किंवा गाव येऊ असतो. बरेच लोक एकदाच गेले, नंतर म्हणले बाबा हे काय बाबाच्या सगळं जातानी येतानी काय करायला लागतंय, काय भजन करू देते का. पण विषय वार्ता ना आवडी, विषयाची वार्ता काय होत नाही, आवडत नाही. विषय वार्ता ना आवडे. नेदी इंद्रियाचे तोंडे काहीची जाऊ, इंद्रियाच्या तोंडातून काहीच जाऊ देत नाही. काहीच जाऊ देत नाही म्हणजे शरीर चालण्यापुरतं जाऊ देतो, पण जे रिकामा आहे ऐका निषिद्ध जाऊ देत असं नाही. विहित सुद्धा गरजेपेक्षा जास्त जाऊ देत नाही. विहित सुद्धा नाही. काय आपण खूप मी बरेच वेळेस सांगितलंय, आपण आहार शुद्धी सत्व शुद्धी म्हणतो. आहाराची शुद्धी झाली की अंतःकरण शुद्धी होती, मान्य. पण आहार 5 प्रकारचा आहे. हो तसा 10 प्रकारचा आहार घेता येईल, पण 5 प्रकारचाच घ्या. 5 प्रकारचा ज्ञानेंद्रिया पुरता. एका इंद्रियाचा आहार दोन चालत नाही. डोळ्याचा आहार आहे, श्रवण इंद्रियाचा आहार आहे, नेत्रेंद्रियाचा आहार आहे, रसनेंद्रियाचा आहार आहे, घाणेंद्रियाचा, सगळ्या इंद्रियाचा आहार जर सांभाळलं त्याला म्हणतात आहार, आहे का नाही. आणि म्हणून नेदी इंद्रियाची तोंडे काही मदत. ऐका निषिद्ध विषयाचं सेवन न करणं जर एवढं पाप आहे, तेवढंही विहित विषयाचं जास्त सेवन करणं ही पापच आहे. म्हणजे विहित आणि शास्त्रानं नाही सांगितलं ते तर घेणं पापच आहे, पण शास्त्रानं घ्यायचं सांगितलं तेही अमर्याद घेणं काय आहे, पापच आहे. पापच आहे ते. उगाच शास्त्रानं सांगितलं म्हणून ते विषय त्याच्यात आहे, कारण विषयातच जीवन चाललं ना. विहित असतो का सोस्त्रिय कार्यापुरते स्पर्शावे पाशारावे नैऋते तरी आसक्त होणे ते सर्वथा चित्ते नसावे. बरोबर आहे का नाही. आणि म्हणून काहीच न झालं, जयाचे मनी आळस हे अतिकार शशमदमे स्वरूचे. त्याच्या मनात खूपच आळस महाराज. कशाविषयी, विषय भोगण्याविषयी खूपच आळस. चला नाही करावं, लयच कंटाळा आला. मोठी पण घेतली का तुम्हीच खाता, मला नाही
अहो चला ना एखादा फिरून येऊ नको तुम्हीच जा आता. अहो चला इकडे जाऊ एक विषय बघायचा काहीतरी चला. नाही नाही तुम्ही जा आता मला काय त्याच्याविषयी नको मला झोपच लई यायला लागली. म्हणजे विषय बघण्याच्या मनात काय आहे आळशी आळशी आळशी. आणि मग तो आळशी आहे का? नाही 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 आळशी नाही आळशी नाही ध्येय अति कारस्य देहात त्याच्याविषयी काय झालेले त्याला किळस आलेली आहे. मग आळशी आहे का? नाही शमदमय सौरस्य दयाशिगा. मला त्याला इंद्रियाचे नियमन करायचं भजन करायचं म्हणलं तीर्थयात्रा करायची म्हणलं की 100 पटीनं जोर येतो जास्त. म्हणजे विषयाचा आळस आणि भगवत प्राप्तीचं साधन करण्याचा उल्हास. इकडे एखाद्या सासरवाडीला चला म्हणलं तर नको तुमचे तुम्ही जा आणि पंढरपूरला चला म्हणलं की कधी चालता चला लगेच. म्हणजे तीर्थयात्रा असं भक्तीचं साधन करायला त्याला सौरस म्हणजे 100 पटीनं त्याचा रस काय होत जातो म्हणून त्याच्यात वाढत जातो. आपल्या याच्या नेमकं उलटे चलनराव आपल्या चलनराव की चालत भगवंता तुझं काय? कारण मेलो जिताची घ्यायची खोबरं. चला कीर्तनाला नाही राव आज लयच थकवा आलाय दिवसभर शिकलंय मेन अंग टाकतो आजच्या दिवस थकून आता मी नसलो तर काय व्हायला मग झालं थकवणार बरोबर. आणि तिथंच पळला नेमका तो चला म्हणणारा माणूस जर पुढे गेला माग आला तुमच्या वावरात व्हायचा कळतच घ्या. मी तिकडून आलो आता ते तुमच्याच वावराकडे चालला होता. बापा 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 सौरस. मग त्याच्यात रस कसा येतो सौरस असे उलटे आपलं थोडं. तपोव्रताचा मेळावा जयाच्या ठाई पांडवा युगांत जया गावात होता. तपोव्रताचा मेळावा जयाच्या त्याच्या जो ठिकाणी मला जत्राच भरली कशाची तपाची व्रताची. तप करत राहील व्रत करत राहील मला भगवत प्राप्तीचं साधन जयाच्या युगांत जया गावात तू येता. त्याला जर गावात लोक द्यायचं असलं त्याला वाटतं युगाचा काय व्हायला लागला नको बोलो काही आपलं. मग काय आवडतं त्याला बहुयोगाभ्यासी हाव विजनाकडे धाव न हे जो नाव संघाताची वैराग्याची व्याख्या आहे. बहुयोगाभ्यासी हाव योगाविषयी त्याची काय असते योग म्हणजे भगवंताला जोडण्याचं साधन. योग म्हणजे ते अष्टांग योगच नाही भगवंताला जोडण्याचं साधन. कोणतं कसा जोडल्या जाईल हाव त्याच्या मनात हावरा झाला येणे सोशे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही. सारखे हावरा त्या महात्म्याची योग करण्याकडे योगाचा अभ्यास करण्याकडे. माझी वाचा सावा हवा 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 पुन्हा 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 आता हवे हवा 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 झावे त्याशी हवे धावतो त्यालाच ते मिळतं. म्हणून योगात विजनाकडे धाव त्याची धाव कोणीकडे राहते विजन म्हणजे जिथं कोणी जन नाही कोणी माणसं नसावे अशा तिथं धाव. नसा हे जो नाव संघाताचे संघात मेळ जमला की त्याला त्याचं नाव सुद्धा आवडत नाही. चला राव मोठा कार्यक्रम आहे तिकडे जाऊ इकडे अजिबात नाही. महाराज प्रेमानंद बाबांनी काशीला गुरु केले. आता गुरुची आज्ञा आपण गुरुविषयी ऐकलं महाराज मग चालू होतं गुरुची सेवा करणं हे भजन आपलं थोडंफार आहे. पण ते आश्रमातल्या कामात त्यांचा भरपूर टाइम जायचा आहे का नाही. मधुकरी मागा हे करा सगळं ते आणि गुरुनं आज्ञा केली की ते काम करावं लागायचं वगैरे. एक दिवस काशीला महासंत मेळावा होता. एका संत मेळावा अनेक मोठे मोठे संत येणार होते आणि 10-12 दिवस त्यांचा काय होता तो कार्यक्रम. मग ते गुरुनं सांगितलं हे बघ आपलं आता जायचंय तिथं संत मेळावा आहे आणि तुम्हाला 10 दिवस तिथं काय करायची सेवा करायची संताची सेवा. आता संताची सेवा वाईट आहे का? ते म्हणले रात्री मी झोपलून मी विचार केला की संताची सेवा करायची पण आपण 10 दिवस आपले मला संत सेवा थोडा टाइम होणार पण दुसऱ्याच कुठे जास्त टाइम जाणार. आपण काय याच्यासाठी घर सोडले का आपल्याला काय करायची भगवत प्राप्ती. रात्रीच ते आश्रम सोडून निघून गेले. पुन्हा 35 वर्षे कोण्या गावात प्रवेश केला नाही. विजनाकडे धाव ज्यावेळेला भगवत प्राप्ती त्यांनी अनुभव स्वतःचा सांगितला भगवंतानं मुसमांडीवर घेतलं साक्षात. त्यावेळेला मग तिथून पुढे आज्ञा आणि मग आता लोकांचा उद्धार आज्ञानं केलं त्यांनी ते. आणि म्हणून नस आहे जो नाव संघात मिळ जमलेला की त्या महात्म्याला सहन होत नाही. नाराजाची अंतुरणे गोयपंखी लोळणे तैसे लेखी भोगणे आईकीचे. या लोकातल्या भोगाला कसं मानतो नाराजांची अंतुरणे खिळ्याची पाच गादी फाळी फाळी घेतली फाळी खालून खिळे टोचले. नाराज म्हणजे 5 खिळे ते खिळे ठोकले नाशी आणि सांगितलं महाराज लोका याच्यावर राजभर आणि खिळे सुया
त्या चाचणी आणि त्याच्यावर झोपल का? या भोगाला कशी भोगतो असतात त्या गादी गादी अशी त्याला काय होते टोचते. नाराजाच्या पुय पंक्ती लोळणे पोवाचा चिखल त्याला पाण्याचा नाही पू माहिती ना सजग मधून निघतो सडलेलं त्या पुवाचा काय बनवला चिखल आणि त्याच्यात लोळ म्हणले. लोळल का? पुय पंक्ती लोळणे पुवाच्या चिखलात लोळणं तैसे देखी भोगणे आहे कीचे. या लोकातल्या भोगाला काय करतो तो तसं मानतो. आणि मला स्वर्गात मानसी ऐकून मानी आयशी उहिले पिशित दैशे श्वानाचे का स्वर्गात मानी आयशी. स्वर्गाच्या भोगाला कसं मानतो? कुत्र्याचं सडलेलं प्रेम. कसं काय वाटतं कुत्र्याचं? जवळून जातात माणसं दिले तरी भजन करत चालले कुत्र्याचा त्या सगळ्याला वास आला तर भजन बंद करून माणसं काय होतात तेवढी जागा वास करतात. कुत्र्याचं सडलेलं प्रेम म्हणजे काय? स्वर्गातले भोगे. आता महाराज जाण्याची इच्छा करेल कशाला करेल तो? ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य त्याने ब्रह्मानंदा योग्य जीव होती ते विषय वैराग्य. याला काय म्हणतात? खरं विषयाचं आलेलं वैराग्य. मनातून विषयाची किळस येणं याला काय म्हणतात? वैराग्य. मला ज्या गोष्टीची किळस आलेली असते तिचं काय करतात माणसं? तिच्याकडे जाण्याचा प्रश्नच नाही. जे आत्मा आणि काय काय मिळतं यानं? आत्मलाभ प्राप्त करून देणार हे सभागी. मला भाग्यवानालाच मिळतं का नाही? संसारिक असो का परमार्थिक असो भाग्याचे निबळशे बुद्धिमाचे विषय संपत्ती जाता पेशे गरज भाग्यच लागतं का नाही? म्हणून हे जर आत्मलाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर वैराग्य त्याचं भाग्य. अगोदर काय लागतं? वैराग्य रूपी भाग्य असल्याशिवाय आत्मलाभ प्राप्त होत नाही. संत संगतीनं ब्रह्मलाभ म्हणून वैराग्य लागतच. देखशी जेथ बहुसु अर्जुना जिथं तू असं पाहशील तिथं ज्ञान राहण्याला आलंय असं तू काय कर समज. आहे का नाही? मला वैराग्य नसेल तर ते ज्ञान येतच नाही ना. आलं तरी माऊली म्हणतात टिकत नाही. 15व्या अध्यायात ओवी आली ना विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही विचारून ठाई ठेविले देव आणि सचाळाची परी इष्टापुरते करी परी केले पण शरीरी वसूनेदी. आता निरअहंकारचा कशाला म्हणावं? आता वैराग्याची व्याख्या झाली. आता निरअहंकार अहंकाराच्या विरोधात निरअहंकार वृत्ती कशाला म्हणावं? ते हे विषय आणि सचाळाची परी इष्टापुरते करी. या इष्ट कर्म आहे आणि जे पूर्त कर्म आहे ते दोन्ही कर्म करतो. आणि कसं करतो? सचाळाची परी ज्या माणसाला कर्म करून फळ मिळवण्याची अपेक्षा आहे तसं काय करतो तो? कर्म करतो. पण परी केले पण शरीरी वसूनेदी परंतु मी केलं हे त्याच्या अंगाकडे येऊ देत शरीरात राहूच देत नाही. मी केलं असं त्याच्या मनातच येत नाही मनात येत. वर्णाश्रम पोषके गरी नित्य नैमित्तिके दया माझे काही न ठके आचरता. आपल्या वर्ण आश्रमानं जे आपल्याकडे आलेलं कर्म आहे आपल्या वर्णाश्रमाला पुष्ट करणारे जे कर्म आहे ते नित्य कर्म असो का नैमित्तिक कर्म असो ते दोन्ही कर्म करतो. पण दया माझी न ठके आचरता. पण त्या आचरण करत असताना त्याच्यात तो स्वतः उभा राहत नाही. मी करतच नाही. माझ्याकडून भगवंत करून घेत असेल कोण करत असेल माहित नाही पण मी करत नाही. बरी हे मी केले की हे माझे निषिद्धी गेले ऐसे नाही ठेवले वासने माझी. हे मी केलंय माझ्यामुळं कडीला गेलंय असं तो लोक काय म्हणतील? लोक काही म्हणतील. लोक म्हणतील कोणामुळे झालं म्हणत राहतील. लोक आहे पण ते त्याच्या मनात काही तो ठेवत नाही. आणि असं जर करत असेल तो कर्म करूनही त्या बंधनात काय होत नाही. ऐका नाही? तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधा नातळे जैशन शिंपे जळी जळे पद्मपत्र. त्याप्रमाणे माझ्यामुळं कडीला गेलं असं त्यानं आपल्या वासनेतच आपल्या इच्छा तशी वासनाच नाही त्याची नाही त्याच्या अंतःकरणात तसं जैसे अवचितपणे वायुष्य सर्व विचरणे निराभिमान उद्योजने सूर्याचे जैसे. महाराज वारा एवढा फिरतो पण अभिमान एखाद्याला काय राहू मी फिरत राहतो काही नाही. त्याचा स्वभाव फिरणं झालाय.
त्याला त्याचं मलाच काही वाटत नाही. वायूची काही निराभिमान उत्तेजने सूर्याची जैशी, किंवा सूर्य उगवत असताना दररोज उगवतो, पण अभिमान आहे का त्याला? काही अभिमान नाही, निराभिमानानं. का श्रुती स्वभावता बोले गंगा काजे विन चाले, तशी अवष्टंभ विन भले वर्तन जायाचे. श्रुती स्वभावता बोले. आता श्रुती माता किती बोलली, पण बोलणं तिचा काय झालेलं आहे? म्हणजे काय काय जो कर्म करण्याचा आपला स्वभाव बनलेला असतो त्याचा अहंकार येत नाही. आता पिटा करून करायचं म्हणलं की त्याचा काय येतो? मग अहंकार, स्वभाव. आता मला सांगा, दिवसभर माणूस बोलत राहतो का नाही? किती बोलत असेल माणूस? अगा बोलणी या चाराने हिंडत रानात जंगलात हिंडतो. किती बोलत असेल बरं दिवसभर माणूस? 2 तासात कीर्तनकार जास्त बोलत असेल का 24 तासात सामान्य माणूस बोलत जास्त बोलत असेल? त्याच्यात लय बडबडे असला तर मग तो बापा 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 त्या फक्त सोपलीच पाहिजे. काही काही माणसं इतके बोलणार आहेत की लोक त्याच्या लांबून जाते. बाबा नको आता काय लावते, इतके बोलणार आहे. पण मग त्यांना अभिमान येतो का कधी संध्याकाळी? कधी आम्ही किती बोललो राव दिवसभर, किती बोललो, काढा पाठी म्हणतो का? नाही. आणि 2 तास 2 तास कशाचे 2 तास म्हणायचे? निव्वळ बोलणं चालतं 40 मिनिटं ते 45 मिनिट. कारण आपल्या कीर्तनाची अशी पद्धत आहे, 9 ते 11 असेल किंवा 8 ते 10 असेल. 8 ते 10 असलं तर भजनेचे 8 घरून सुरू होतात. म्हणजे ते कीर्तनाचा टाइम कुठून होतो? घरून. मंदिरावर येणार, त्याच्यानंतर पकवास लावणं येते 7:15 8:20 तरी होतात. त्याच्यानंतर मग ते कीर्तन, मग त्या चाली, मग ते हे, आणि मला किती टाइम राहतो? किती टाइम लागतो? 1 तास मोकळाच राहतो फक्त. आणि त्याच्यातही पुन्हा प्रमाण, आणि डबल चाली, तिबल चाली असते तर मग ते फडकरायचं जर असलं 3 चाली, कीर्तनकाराला बोलायचंच काम नाही. थोडस बोललं की प्रमाण, थोडस सुरू. पण तितक्याचा काय येतो? अहंकार येतो. तितक्याचाच अहंकार येतो. का अहंकार येतो महाराज? कारण ते स्वभाव झालेला नाही, त्याचा काय झालेला नाही? स्वभाव त्याचा झाला, त्याच्यात अहंकार येत नाही. आपण शेतात किती काम करतो, कधी अहंकार येतो आपल्याला? कधी आपल्याला काही कोणाला उपकार मानतो, करतो कोणावर असं वाटतंय? काही वाटत नाही, कारण तो आपला काय होऊन गेलाय? स्वभाव. 2 तास येणं घेतला की माणसाला वाटत गावावर उपकार केला का? तो स्वभाव झालेला नाही. श्रुती स्वभाव का बोले, स्वभाव झाला तिचा बोलणं, आहे का नाही? किंवा गंगा काची विन चाले. गंगा महाराज हेडित पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रात आहे. आप किती उपकार करत राहते, पण स्वभाव झाल्यामुळं काय नाही. तिचं काही काम आहे का? इकडून निघून महाराज उगमावून समुद्राला जायचं काही काम आहे का? अजिबात चाले, काही काम नाही. अहंकार नाही, मीपणा नाही. तैसे तसं 8ही प्रहर ज्याचं वर्तन राहत, सगळी क्रिया करत असतो, पण त्याचा अहंकार घेत नाही. पुन्हा उदाहरण गोड दिले. ऋतुकाळी तरी फळती, फळली तरी फळलो हे नेनती, तया वृक्षाची आईशी वृत्ती कर्मी सदा. मला ज्या त्या ऋतूत जे ते फळ काय करतात? फळ देतात. स्वतः खाताही नाही, आणि त्याचा अभिमान, मला फळ आले हे त्यांना माहिती नाही बिचाऱ्यांना. फळलो हे नेनती, त्या वृक्षाची आईशी वृत्ती कर्मी सदा. त्या झाडासारखी सतत त्यांची कर्मामध्ये वृत्ती राहते. एवं मनी कर्मी बोलीचे अहंकाराची वृत्ती झाली, एका ओळीची काढलेली दोरी जैशी. हार काय सांगू अर्जुना? मनानं, कर्मानं, बोलण्यानं. अहंकार मनातही नाही, अहंकार बोलण्यातही नाही, आणि अहंकार क्रियेतूनही ते दाखवत, क्रियेतूनही अहंकार दाखवता येतो, नाही का नाही? म्हणून ते दाखवत नाही. अहंकाराची उखी झाली, अहंकाराचा जो ताठरपणा होता तो निघूनच गेला. कशाप्रमाणे माऊलींनी उदाहरण दिलं, एका वळीची काढलेली दोरी जशी. एक माळ आहे, आता माळ अशी धरली तर पूर्ण दिसते का नाही, पण तिच्यातलं ते दोरा काढून घेतला, झाले सगळी विस्कळीत झाली. तसा त्याचा अहंकाराचा दोरा काढून घेतला, त्या मीपणाचा, सगळं काय झालं ते विस्कळीत झालं. सबंधे विन जैशी आपरे धावती आकाशी, देवी कर्मे तैसे जायाची गा. सबंधे विन जैशी. काही काही महाराज आकाशात ढग पळतात, काय संबंध आहे त्यांना? काय करायचंय त्यांचं? काय कार्य सिद्ध करायचंय? पण आकाशात धावतात. तसे ते आमध्ये ते महात्मे जगासाठी काय, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. मध्यपांगीचे वस्त्र, कलेपा अतिचे शस्त्र, बैलावरी शास्त्र बांधलेले आहे. मला त्यांचं किती सहज क्रिया राहते, काही त्याचा आपल्याकडे घेत नाही. एखादा पिलेला आहे, त्याच्या अंगावरचं वस्त्र अंगावर काय पडून गेलं, काय काय संबंध आहे?
कार्य पहा अतिशय शस्त्र. एखादा चित्र काढलेलं आणि त्या चित्र त्याच्या हातात काय आहे? शस्त्र आहे. काय उपयोगाचे? नुसतं दिसायले पण त्याच्यात ते काही क्रिया काही उपयोग नाही. बैलावर शास्त्र बांधलेले आहे. बैलावर काय बांधले? शास्त्र गाथा ज्ञानेश्वरी तीन बैलावर बांधली. बैलावर शास्त्र आहे पण त्या बैलाला त्या बिचारायला त्याचा काही उपयोग नाही. दया पाळे देही जाय मी आयशेची नाही. जसं पिल्याल्या माणसाला अंगावर वस्त्र आहे का याची आठवण नाही. त्या चित्रातल्या मूर्ती जी आहे ते चित्र जे आहे त्या चित्रातल्या व्यक्तीला आपल्या हातात शस्त्र आहे का नाही हे माहित नाही. बैलाला आपल्या पाठीवर शास्त्र आहे का काय याचा काय नाही पत्ताच नाही. तसा ज्याला मी देहात आहे का नाही याचीच आठवण नाही. त्याला देहावरच येत नाही तर अहंकार कधी गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. देहावरच येत नाही. देहाची पूजा जर केली काय काय होतंय? देहाची पूजा करणं देहाची पूजा करून घेणं काय एवढं वाईट मानलं? कारण त्याच्यामुळे देहासक्ती वाढत जाते. लोकांनी जर स्तुती केली, लोक स्तुती करतात ती आत्म्याची थोडी करतात. कशाची करतात? देहाची करतात. पूजा करतात ती देहाची करतात. मान देतात तो देहाला देतात आणि त्याच्यामुळे देहासक्ती काय होत जाते? वाढत जाते. आणि माऊली ज्ञानोबा म्हणतात तया देह संबंध हात प्रतिपदी आत्मघात. देहाचा संबंध आत्मभाव वाढत गेला की पावला पावलाला काय होत जातो? आपला आत्महत्या आत्मघात होत जातो. म्हणून त्याला देहात आहे का नाही याची निरंकारता पाहिजे तयार. अर्जुना त्याला निरहंकारता असं म्हणावं. हे संपूर्ण जेथे दिशे तेथेचे ज्ञान असे हे विषय येणार असे बोलू नये. अर्जुना हे जिथं दिसतं त्यालाच ज्ञान असं म्हणतात. या व्यतिरिक्त काही बोलण्याचं कारण नाही. कशाचा अहंकार यावा महाराज? कशाचा अहंकार यावा? अरे माऊली ज्ञानोबा म्हणतात आपला एक रोम जर अंगावरचा निघला तर आपल्याला तुकोबा म्हणतात तो बसवता येतो का? बसवून देता येतो आपल्याला तो रोम? मग एक रोम जर आपल्याला निर्माण करता येत नाही तर जग निर्माण कसं करता येईल? आपल्याला मंदिर हे आपल्याला एक तू अंगावरचा एक रोमच निर्माण करून दाखव. करता येतो रोम निर्माण? एक रोम जर निर्माण करता येत नाही तर एवढं सगळं कसं करता येईल आपल्याला? करताच येणार नाही. आणि मग काय अहंकार आहे आपल्याकडे महाराज? नाही का नाही? म्हणून तुकोबाराय म्हणतात अशा प्रकारे जन्म मृत्यू. आता वेगळं काही बोलायचं कारण नाही. अशी क्रिया जिथं असेल तिथं निराहंकारता आलेली आहे असं तो काही समज आहे. आता निराहंकारता संपली. आता जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानो दर्शनम अनुदर्शनम. सतत जो या दोषाचं जर नित्य दर्शन करत राहतो. कशाचं? जन्म मृत्यू जरा व्याधी. जन्माचं मरणाचं म्हातारपणाचं आणि रोगाचं आहे का नाही याचं माऊलींनी खूप गोड वर्णन केलंय. जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे ती अंगाने येता देखे दुरोनिजो. जन्म मृत्यू जरा आणि दुःख हे किंवा वार्धक्य व्याधी रोग वार्धक्य याचे आपल्या अंगावर दुःख अद्याप आलेलं नाही. जन्माचं तर होऊन गेले पण मृत्यूचं आलं नाही, व्याधीचं आलं नाही, जरेचं आलं नाही. पण न येता दुरोनी जो येण्याच्या आधी लागूनच काय होतो पाहतो. आता हे विज्ञानाचा पुढं आपल्याला त्याचा विस्तार माऊलींनी केलेला आहे. कशाप्रमाणे विसरत नाही? साधू कोवी वशिया कौप सर्व योगिया पावेरुनया पुर्या व थंबा जेवी साधक कोवी वशिया. साधक म्हणजे परमार्थिक साधन करणारा साधक नाही. साधक म्हणजे मांत्रिक. तो मांत्रिक विवशिया म्हणजे त्या भूताला पिशाच्याला विसरत नाही. म्हणजे भूत काढाय बसला तर इकडे मंत्र म्हणायला तिकडे कोणाला बोलायला असं याचा जोर कमी झाला तर ते काय करतंय? वशिष्ठाला आणलं महाराज. वशिष्ठा झडपिले महाभूते. जरसं हुकलं तर महाभूत डोक्यावरच आणलं दशरथानं. म्हणला काय करावं? मांत्रिक आणला त्यालाच भूत लागलं. पंढरीचे मोठं भूते म्हणजे जर त्याची हायगाई झाली की लगेच ते काय होणार? मांत्रिकाला झडपणार. काही मांत्रिक महाराज उठून जातात मधातून आपल्या हातात नाही म्हणतात आहे का नाही? का उपसर्ग योगी किंवा योगी आहे एखादा तो प्रतिबंधाला विसरत सुद्धा. योगी म्हणजे भक्ती योग
बघताना सुद्धा आपल्या येणाऱ्या प्रतिबंधाला विसरायचं असं काय माहितीये का, विहित आणि निषिद्ध अशा दोन गोष्टी पाळाव्या लागतात, लक्षात घ्या. परमार्थ करत असताना विहित पाळावं लागतं आणि निषिद्धाचा त्याग आणि विहिताचं सेवन, बरोबर आहे का नाही. पण असं सांगितलंय विहिताचं सेवन यथाशक्ती करता येतं, निषिद्धाचा त्याग यथाशक्ती करता येत नाही, तो संपूर्णच करावा लागतो. आलं का लक्षात तुमच्या. विहिताचा पालन यथाशक्ती करता येतं, पण निषिद्धाचं त्याग यथाशक्ती करता येत नाही. लक्षात आलं का, स्पष्ट करायचं. आता विहित करणं, भक्तीचं विहित काय, नामस्मरण करणं, कीर्तन करणं, यात्रा करणं, हरिपाठ म्हणणं, आकडा म्हणणं, देवपूजा करणं, हे भक्तीला अनुकूल सगळं, ऐका नाही. एकादशी सोमवाराचं व्रत करणं हे झालं विहित. पण विहितात आपल्या यथाशक्ती करता येतं. यथाशक्ती करता येतं म्हणजे सगळ्याच वाऱ्या नाही घडल्या, जेवढ्या घडल्या आषाढी कार्तिकी केली आपली, सगळ्या संतांची घडली, एखाद्या वेळेस नाही घडली तरी नाही घडली, एखाद्या वेळेला एखाद्या व्रतात चूक झाली नाही घडली, यथाशक्ती. त्याच्यात थोडंफार कमी म्हणजे जे करायला सांगितलं ते संपूर्ण नाही घडलं तरी चालतं, पण जे सोडायचं सांगितलं ते थोडंफार सोडून चालत नाही, ते सगळं सोडावं लागतं. सोडायचं ते मग याचा आमच्यात जेवढं बळ आहे तेवढं सोडू, मग नाही. निषेधाचा पूर्ण त्याग करावा लागतो, विहिताचं पालन यथाशक्ती करता येईल. नाही मिळालं तरी चालत, वावलं चालतच नाही. अशा प्रकारे येते निषेधाचा त्यागच करावा लागतो. लयच अवघड आहे. तुम्हाला सांगू का, मी माझं सांगतोय, त्या ओव्याचं पारायण करून गाथ्याचं पारायण चालू केलं, असं केलं, त्याच्यात जे असं कधी कधी महाराज इतकं वाईट आपण ते करून सुद्धा आपल्याला नरकाला जावं लागतं काय काय माहित नाही. कारण ज्यावेळेस अशा ओव्या येतात, असे प्रमाण वाचायला एकांतात येतात, त्यावेळेस आपल्याला असे त्या ओव्यातून त्या प्रमाणातून लोक दिसतात. लक्षात नाही आलं का तुमच्या. या गोविंद किंवा आमका बसतो, अचूक बसतो ना. एखादं प्रमाण आलं, बाईलेच्या गोता वडीने कशी माता पिता अशी वडोरी, हो त्यो तसाचे, हा तू तसाचे. त्या भव्या आणि ते प्रमाण इथं टोचले पाहिजे, तर साधकाला काहीतरी फळ मिळेल. ते आपल्याला बरेच वेळ तुम्हाला सांगितलं, ते लोकांना टोचितो आपण. पाहिलं तुकाराम महाराज काय म्हणजे, पाहिलं तू त्याला जीव वाचायला ते दुसऱ्याला टोचू नको असं तुकाराम महाराज म्हणले ना. मग तू या गुणात नाही तर त्याच्यात उतरला ना. आषाढी कार्तिकी विसरू नका, मग तू विसरत नाही. आषाढी कार्तिकीला जातो, एखादा आषाढी कार्तिकीला विसरणार आहे, तू घरी येऊन महिना त्याला काय करतो, अशा इच्छा सारख्या नागे आणतो. मग तुझ्याकडं त्याच्याकडे वारीला न गेल्याचा दोष आहे, पण घरी येऊन नागे आणण्याचा दोष तर तुझ्याकडे आहेच ना. कारण पुण्य ते परोपकार पापते परपीडा अनेक नाही जोडा, दुसऱ्याला दुःख देण्यावर तुकोबाराय म्हणतात पापच नाही. अनेक नाही जोडा, जोडा म्हणजे पायातला नाही, जोडा म्हणजे बरोबर या पापाला काय नाही. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. परपीडा आहे महाराज, परपीडा आहे आपल्याला. मला तर वाटतं कधी कधी आपल्याला हे साधन करायचं देव मिळवण्याकरता का लोकांना मी काय करतोय याच्या करता याचा मिळत नाही. माझं मी सांगेल, खरंच सांगेल, कोणाचं नाही. कारण मला काय अधिकार, मी माझ्या आतलं सांगेल, येतो माणसाला ते त्याचा. आम्ही असं महाराज खरं आपण केलेलं कुठं पांडूच नाही. आपला परमार्थ करायचा असतो तो कोणा करता, आपल्या करायचा. आता काय कुठेही बसले की आम्हाला असं चार लोकात की सांगावं वाटतं, महाराज तुमच्याकडे गाडी नाही, आम्ही पैसे घेत नाही. किंवा लोकांना हे विचारलं तरी आम्ही आता 4 वर्ष झाले 5 वर्ष झाले कोणता रुपया घेत नाही. अरे कशाला सांगितलं, सांगायसाठी घेत नाही का काही फायदा मिळवायचा म्हणून घेत नाही, आहे का नाही. बरोबर आहे का नाही. काही अर्थ नाही, काहीच फायदा होणार नाही. म्हणजे जीवन याच्यात घालून तुकोबराय म्हणतात याच्यात राहून सुद्धा जीवन काय जातं, याला काय फायदा होतो महाराज. लोकांना त्यात विचार ऐकून संसार तरी झाला,
कमीत कमी नाशिवंत का असं पण पोरांना तरी पुढं निवांत बसण्या खाण्यापुरतं त्यांच्याकडे झालं बाबा बिचार यायचं, नाशिवंत का होईल पण ते झालं ना आपल्या कोणती नाही ना संसार तुका दोहीकडे तर कसया गुणदोष पाहू आणि काचे मज काय त्याचे उणे असे तुकोबरा म्हणतात मी दुसऱ्याचे दोष कशाला पाहू, मज काय उणे उणे म्हणजे मला काय करायचे असं नाही, माझ्याकडे काय त्या दोषाची कमी आहे, मी तो पातकाची राशी शिखा अंगुष्ठ तो पाशी तुकोबराय म्हणतात मी पायाच्या नखापासून तर शेंडीपर्यंत पापाचा मूर्तिमंत पुतळा आहे, राहेत राहेत राहे सोडवी अनंता लागू दे ममता तुझे पायी पापी आहे तुकोबराय स्वतः दोष घेतात, बरोबर आहे का नाही. म्हणून उपसर्ग प्रतिबंध हे प्रतिबंध आहेत भक्तीतली आणि प्रतिबंध कटाक्षाने काय करावे लागतात पाळावे लागतात. महाराज एकदम घडणार नाही गोष्टी तिकडे 10 वाजते आणि अनेक जन्माचं कल्पाचं आपल्याला ती सवय लागलेली असते, बरोबर आहे का नाही. म्हणून त्याला अभ्यास करून हळूहळू हळूहळू त्याला काय करावं लागतं कमी करावं लागतं, एकदम नाही होणार. पहिल्या वृत्तीनं खालाना धावे पाणी एखाद्या वेळेस झटक्यात होईल ते बोलून जाईल, पण नंतर त्याचा पश्चाताप व्हायला पाहिजे, अरे 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 आपल्या कोणी काय झाली असं नेहमी पश्चाताप होऊन एक दिवस ते काय होऊन जातं मग समोर निघून जातं. उपसर्ग योग्य पावे उडी पुर्यावत खंबाजी विपा माऊलीने दृष्टांत दिला, वळंब्याचा दृष्टांत दिला. वळंबा इतकं सहन करत नाही महाराज बांधकामाला, टाकला याचा बरोबर दाखवणार कुठं चूक झाली. तसा साधकाजवळ काय पाहिजे पण कोणाला लावायचा, कोणाच्या भीतीला लोकांच्या घराला नाही लावायचा, आपल्याच भीतीला लावायचा, आपल्या अंतःकरण रूपी भीतीला. कुठं कमी आहे आपण, कुठं इट सारखावं लागती, कुठं आपलं ढेवर निघलंय, कुठं हात घुसलंय. माझा मज उपदेश माझा मत उपदेश आणि का नाही याची कशी काय गरज आहे, माझा मत उपदेश ऐसे जागवी तो मना म्हणजे मी मनाला जागवतो, मग सरशे जना लोक जागले तर जागले चांगली गोष्ट आहे, पण ऐसे जागवी तो मना यादी जाग कोणाला करतो मनाला करतो. म्हणून भावे गुणया पुरया उत्तंबा जीवी कमी जास्त महाराज तो कसा आपल्या आत टोचत राहतो त्याच्यावर दृष्टांत दिले. वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी न वचे देवी अतिता जन्माचे उणे जो आहे. महाराज किती जाऊ द्या जन्म हो द्या पण सर्पाच्या मनातलं वैर जात सारखा पुढच्या जन्मात सुद्धा सर्प काय घेतो, मी त्याविषयी सांगितलं 7 वेळेस एका व्यक्तीला कुठे नेऊन ठेवलं तरी सर्प असतो, म्हणजे सर्पाच्या मनातलं वैर जात नाही. तसं गेलेल्या जन्माचं तो त्याच्या मनात पोचत, सर्प जसा विसरत नाही आपल्या शत्रूला तसं तो जन्म जो झालाय त्या जन्माचं दुःख विसरत नाही. त्या जन्मापासून सुरुवात करता जन्म मृत्यू जरा ऐका नाही महाराज जन्म कधी झालाय आता झालाय ना, आपला जो काय झालाय जन्म झालाय त्या जन्माचं दुःख झालंय आपल्याला, झालंय दुःख आपल्या जन्माचं आपण विसरू नाही गेलो महाराज, आपल्या जन्माचंही नाही आणि आपल्याला पुढे येणाऱ्या मरणाचंही नाही. आता माऊली ज्ञानोबरांनी गोड त्याचं पुढे वर्णन केलंय. वैर जन्मांतर त्याप्रमाणे जे जन्म झालाय आपला त्याचं दुःख विसरत नाही. काय म्हणतो सतत तो, कसं दुःख विसरत नाही तो, कसं सारखं त्या दुःखाचं चिंतन करतो. माऊलींनी उदाहरण दिले. डोळा हरळ न विरे गायी कोत न जिरे तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख. डोळा हरळ न विरे डोळ्यात गेलेला खडा चिरून जातो का, सगळं लक्ष कुठं राहत डोळ्यावर, त्याचं सगळं लक्ष तसं त्या जन्माच्या दुःखावर राहत का, पुन्हा जन्मायचं नाही. एकदा त्या जन्मात गेलोय, एकदा त्या आईच्या उदरात राहिलोय, त्याचं कसा राहिलोय पुढे वर्णने तिथं पुन्हा आता असं सारखं डोळ्यात खडा सलावा तसं त्याला काय होतं ते चलतं. घाई कोत न जिरे एखाद्या येऊन त्याला घाव झाला आणि त्याच्यानंतर शस्त्र राहिलं ते आत्या जिरत सलत त्या सलत. एखाद्या वेळेला ऑपरेशन करताना डॉक्टर कोणी एखाद्या वेळेस पोटात कैची काहीतरी राहतो, मला अनेक उदाहरणं झाली. पुन्हा ऑपरेशन करून ते काय करावं लागलं, जिरत नाही ते. घाई कोत न जिरे तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख. तसं होऊन गेलेल्या काळातलं जन्माचं दुःख तो विसरत नाही. काय म्हणतो सतत तो, काय म्हणतो तो, आता त्याचं वर्णन झालं. काय म्हणतो सतत तो त्याचं वर्णन माऊली ज्ञानोबराय करतायत. माऊली ज्ञानोबरायांनी जन्मापेक्षाही चिरेच जरा तोंड भरू पुढे काय केलं, म्हातारपणाचं
चांगलं वर्णन केलंय, त्याचा विचार आपण उद्याला करूया. कुंडली करू विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.